आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपण आलेलो आहोत उत्तराखंडमध्ये आणि याच्या आधी आपण नैनितालची सिरीज बघितलेली आहे. त्यानंतर आपण आलेलो आहोत मसुरीला. याच्या आधी पहिलं पार्ट आला होता आपला मसुरीचा, त्यामध्ये आपण मसुरीचे जे काही टुरिस्ट प्लेसेस आहे पॉप्युलर ते बघितलेले आहे, त्याबद्दल मी माहितीसुद्धा दिलेली आहे आणि तसंच तुम्ही स्वस्तातसुद्धा इथे कसं फिरू शकता हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तो पार्ट नक्की बघा. आणि आज आहे आपला दुसरा दिवस आणि आज आपण चाललेलो आहोत मसुरीच्या आणखी थोडंसं पुढे, ज्याचं नाव आहे धनोल्टी. तर हे सुद्धा एक हिल स्टेशन आहे आणि हे बघा आता मी रस्त्यातच थांबलो. इथून हिमालय माउंटेन रेंज दिसत आहे, मागे स्नो कॅप माउंटेन्स आहे. तर रस्त्यातच मी थांबलो होतो. त्यामुळे धनोल्टी हे मस्ट व्हिजिट प्लेस आहे. त्यामुळे नक्की या, जर तुम्ही मसुरीला येत असाल तर एक दिवस एक्स्ट्रा काढा आणि धनोल्टीला नक्की या, कारण की धनोल्टी हिमालय रेंजच्या अतिशय जवळ आहे. त्यामुळे इथला निसर्ग आणि वातावरण नेक्स्ट लेवल आहे. तर मंडळी, धनोल्टीला जाताना आपण आपल्या पहिल्या प्लेसवर आलेलो आहोत, म्हणजे रस्त्यातच लागलो होतो. जेव्हा मसुरीपासून तुम्ही 15-20 किलोमीटर पुढे येता तेव्हा बुरासखंडा व्ह्यू पॉईंट म्हणून हा व्ह्यू पॉईंट आहे. आणि मागे या व्ह्यू पॉईंटची खासियत ही आहे की इथून हिमालय माउंटेन रेंज पूर्ण दिसते. हे बघा, इथे हिमालय माउंटेन रेंज आहे. कॅमेऱ्यात तुम्हाला दिसणार नाही, मी स्पेशल त्याचे शॉर्ट्स घेऊन तुम्हाला दाखवतो. तिकडे पूर्ण हिमालयन रेंज आहे आणि हे बघा एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. आणि इथे असा हा व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे. तसं तुम्ही आणखी वरसुद्धा जाऊ शकता. चला आता इथले काही शॉर्ट्स आपण बघू आणि आपल्या पुढच्या प्रवासाकडे वळू. तर फायनली मंडळी आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या प्लेसवर, ज्याचं नाव आहे सुरकंडा देवी मंदिर, जे आहे धनोल्टीमध्ये. तर हे खूप पॉप्युलर प्लेस आहे, शक्तिपीठ आहे. जसं आपल्या इकडे कसं वणी, तुळजाभवानी, त्यानंतर महालक्ष्मी शक्तिपीठ आहे, त्या प्रकारेच हे सुद्धा शक्तिपीठ आहे. आणि बरेच टुरिस्ट येतात इकडे, जे खास करून मसुरीला येतात ते इकडे नक्की व्हिजिट करतात. आता इथे हे बघा वरती टॉपला मंदिर आहे. तर काही लोक ट्रेकसुद्धा करतात, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही, तर इथे जाण्यासाठी रोपवेची सुद्धा सुविधा आहे. तर आपण पण जाणार आहोत रोपवेने. तर मंडळी, रोपवेपर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपल्याला जवळपास 200 मीटरचा ट्रेक करावा लागतो. तर तुमची चालण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्हाला चालावंच लागेल, कारण की थोडासा ट्रेक करावाच लागतो. हे चुकीचं आहे यार, रोपवे केलाच आहे तर खालपर्यंत करायचं होतं, कारण की ज्यांना चालायची म्हणजे ज्यांची चालायची कॅपॅसिटी नसते ते कसे येतील ना. पण ठीक आहे, आता काय देवाला आलो आहे तर तेवढं तर करावंच लागेल. पण येऊन पोचलेलो आहोत तिकीट काउंटरजवळ, रोपवेचं तिकीट. तर 225 रुपये एकाचं तिकीट आहे, म्हणजे 2 वेचं येणं आणि जाणं. तर चला आता रोपवेमध्ये बसूया आणि किती वेळ लागतो रोपवेने ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर मंडळी, आलेलो आहोत आता रोपवेने वर आणि मोजून 10 मिनटं लागले आपल्याला फक्त वरती यायला. पण जो ट्रेक आहे तो खतरनाक आहे. रोपवेने सुद्धा मी तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवले. तसं 1 तास तर आरामशीर लागेल, कारण की हे बघा पूर्ण खडी चढाई आहे आणि अशा पायऱ्या आहेत. तर पायऱ्या असलं की चढायला वेळ लागतो. त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला म्हणजे आणखी दुसऱ्या प्लेसवर वेळ घालवायची असेल तर तुम्ही रोपवेनेच या. सो एक वेगळा एक्सपिरियन्ससुद्धा येईल. तर मंडळी, आता आलेलो आहोत मंदिराजवळ. हे बघा इथे चप्पल बूट काढतात आणि इथेच प्रवेश आहे. तर इथे लिहिलेलं आहे की चांबड्याच्या वस्तू वगैरे पर्स घेऊन जाणं अलाउड नाही आणि मूर्तीचा फोटो घेणंसुद्धा अलाउड नाही. त्यामुळे बाहेरूनच मी तुम्हाला दाखवतो. तर फायनली मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत सुरकंडा देवी मंदिराजवळ आणि बघू शकता मागे अतिशय जबरदस्त आणि सुंदर मंदिर आहे. आतमध्ये मेन देवीचं मंदिर आहे सुरकंडा मातेचं, पण आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नसणार आहे. त्यामुळे आपण फक्त दर्शन घेऊन मी तुम्हाला बाहेर आल्यानंतर सांगतो. आणि हे बघा या बाजूला इकडे आल्यानंतर इथे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे आणि इकडे शंकराचं मंदिर आहे. असं मंदिरांचा इथे समूह आहे. आणि या मंदिराची खास बात ही आहे की हे एक शक्तिपीठ आहे. तर खूप पवित्र स्थळ आहे इकडचं. आणि इथून ना हिमालयन माउंटेन रेंज एकदम क्लिअर दिसते, मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना तशीच. तर चला आता आतमध्ये आपण दर्शन घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला पुढची माहिती देतो.
तर मंडळी आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि एकदम जबरदस्त वाईब आहे. आतमध्ये फोटोज वगैरे अलाउड नाही, त्यामुळे मी काढू नाही शकलो, पण एकदम मस्त आहे, खूप शांतता आहे. आणि आतमध्ये देवीचा जो गाभारा आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. आणि मंदिराचा जो टायमिंग आहे तो सकाळी 7 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत, आणि 12 ते 12:30 थोड्या वेळ मंदिर बंद करतात आणि पुन्हा 12:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत. आणि हे बघा, आता मी मंदिराच्या समोर आलो आहे आणि इथला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक नंबर व्ह्यू आहे, खूप जबरदस्त व्हॅली दिसते इथून. आणि हे बघा, इथे रोपवे आहे, इथूनच आपण आलो होतो. चला आता जाऊया आपण पुढच्या प्लेसवर, कारण की ऑलरेडी आपल्याला 2-3 प्लेस अजून कवर करायचे आहेत. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या प्लेसवर, ज्याचं नाव आहे इको पार्क. म्हणजे हे एक गार्डन आहे, धनोल्टीमध्येच येतं. म्हणजे सुरकंडा देवीपासून जेव्हा तुम्ही रिटर्न मागे येता तेव्हा हे पार्क लागतं. तर हे बघा, इथे ना देवदारचे खूप मोठे मोठे असे झाडं आहेत, जे खूप किमती असतात, तुम्हाला माहितीच असेल. त्याला तोडायची परमिशनसुद्धा नसते. आणि पूर्ण असं पार्क तयार केलेलं आहे. तर इकडे काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वगैरेसुद्धा चालतात. आणि वरती खूप मोठं पार्क आहे, थोडंसं आपल्याला हलकासा ट्रेक करावा लागतो आणि वरतून व्ह्यूज वगैरे बघता येतात. तर फायनली मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या प्लेसवर, ज्याचं नाव आहे भट्टा वॉटरफॉल. आणि हे बघा, इथे आहे भट्टा वॉटरफॉल. तर हा वॉटरफॉल थोडासा युनिक आहे, कारण की हा आहे ना असं खूप स्टेपमध्ये वाहतो आणि जिथे जिथे सपाट म्हणजे भाग आहे तिथे असे कॅफेज बनलेले आहेत. हे बघा, आजूबाजूला इथे जे हॉटेल्स आहेत त्यांनीच इथे असे टेबल मांडलेले आहेत. तर इथे बसून तुम्ही मस्तपैकी धबधब्याचा आनंद घेत खाऊ पिऊ शकता, मॅगी वगैरे खाऊ शकता. हा, तसे रेट्स इथे थोडेसे जास्त आहे, पण हा पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. हे बघा, इथे पर्यटकसुद्धा एन्जॉय करतायत. भट्टा फॉलच्या आतमध्येच एक ॲडव्हेंचर पार्क आहे, तर तिथे आपण जात आहोत. जर तुम्हाला ॲडव्हेंचर नसेल करायचं, फक्त जर बघायचं असेल ते ॲडव्हेंचर पार्क, तर त्याचे 50 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे, एंट्री तिकीट जे आपण घेतलेलं आहे. तसं आपण काय ॲडव्हेंचर वगैरे करणार नाही आहे, फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी आतमध्ये आलो आहे. हे बघा, इतके प्रकारचे ॲडव्हेंचर आहे आणि जबरदस्त आहे खूप. पण जे तिकीट काउंटर आहे तिथे आलेलो आहे. आणि हे बघा, इथे रेट्स लावलेले, तर एवढ्या प्रकारचे इथे ॲक्टिव्हिटीज चालतात. हे बघा, सगळे त्याचे रेट्स बाहेर दिलेले आहे. सो तुम्हाला जे सफिशियंट वाटेल करू शकता. तर मस्त प्लेस आहे भट्टा फॉल. ॲक्च्युली बरेच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वगैरे चालतात इथे. तर आता सध्या ऑफ सीझन आहे म्हणून तुम्हाला इकडे जास्त गर्दी दिसणार नाही, पण जेव्हा मार्च, एप्रिल, मे हा सीझन असतो इकडे, तेव्हा इकडे खूप तुफान गर्दी असते. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या प्लेसवर, ज्याचं नाव आहे मसुरी लेक, मसुरी झील. आहे बघा, इथे प्रवेशद्वार आहे. तर मसुरी झीलकडे जाण्यासाठी तुम्हाला थोडासा ट्रेक करून खाली जावं लागेल. ॲक्च्युली इकडे या साईडला ट्रेकिंगचेच प्लेसेस जास्त आहे. ट्रेकिंग म्हणजे थोडंसं तर खाली जावं लागतं. भट्टा फॉल असो, केम्प्टी फॉल असो, जितके काही मंदिर आपण बघितले, कारण की पहाडी इलाक्यामध्ये असंच असतं, तुम्हाला असं प्लेन काही मिळणार नाही. त्यामुळे या साईडला तुम्हाला ट्रेकिंग जास्त करावी लागेल. ट्रेकिंग म्हणजे नॉर्मल असते, पण ज्यांना चालायचं वगैरे प्रॉब्लेम आहे, काही दुखत असेल तर ते नाही जाऊ शकत. तर हे बघा, आर्टिफिशियल झील आहे, म्हणजे इतकं काही नाही इथे, पण मस्त आहे. हे बघा, इकडे असा क्लिअर असा म्हणजे एकदम क्लीन पाणी आहे. आणि इथे बोटिंग वगैरे पण चालते. बोटिंग खूप केली आहे एवढ्यात, म्हणजे जेव्हापासून या पट्ट्यात आलं, त्यामुळे बोटिंग करायची तर इच्छा नाही आहे. पण मस्त आहे, खूप मजा येईल तुम्हाला. फक्त 30 रुपये एंट्री फीमध्ये वर्थ इट आहे. जरी तुम्हाला बोटिंग नसेल करायची तर इथे बसण्यासाठी बाकडे वगैरे आहे, व्ह्यू पॉईंट आहे, तर तुम्ही बसून एन्जॉय करू शकता. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत मॉल रोडवर. म्हणजे आपले आजचे जे प्लेसेस आहेत ते आपले कवर झालेले आहे आणि आता आपण पायी निघालेलो आहोत मॉल रोडने. ॲक्च्युली आपलं हॉटेल पण इकडेच आहे, पिक्चर पॅलेस जवळ. तर आता इथे पायी फिरण्याचीच मजा आहे. ॲक्च्युली बाईक आणि प्रायव्हेट टॅक्सीला इथे एंट्रीच नाही आहे. तर हे बघा, तिकडे तुम्हाला खूप सारे शॉप्स दिसतील. तर मस्त तुम्ही इथे शॉपिंग वगैरे करू शकता. आणि खाण्यापिण्याचे कॅफे आहे, हॉटेल्स आहे, रेस्टॉरंट आहे. तर मजा येईल तुम्हाला इथे. तर चला आता फिरूया आपण पण थोडासा मॉल रोड.
तर मंडळी अशा प्रकारे मसुरीचा ब्लॉग आपण बघितलेला आहे. म्हणजे मसुरीचे दोन्ही पार्ट आपण कवर केलेले आहे. म्हणजे पहिला पार्ट जर तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा. त्यात मी सांगितलेलं आहे की तुम्ही मसुरीला कसं पोहोचू शकता आणि स्वस्तात मसुरी कसं फिरू शकता. तर जबरदस्त प्लेस आहे. म्हणजे तुम्हाला जर नवीन काहीतरी युनिक एक्सप्लोअर करायचं असेल, जर काश्मीर, शिमला, मनाली या ठिकाणी जाऊन कंटाळले असाल किंवा नवीन हिल स्टेशनला तुम्हाला भेट द्यायची असेल तर मसुरीसारखं ठिकाणच नाही. कारण की निसर्ग सौंदर्य एकदम जबरदस्त आहे. तुम्ही तर बघितलंच असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे मसुरी फिरण्यासाठी किती दिवस असले पाहिजे. तर 2 दिवस इनफ आहे. 2 दिवसात तुम्ही मसुरीचे सगळे प्लेसेस म्हणजे जवळपास जे मेन प्लेसेस आहे ते कवर करू शकता. पहिल्या दिवशी तुम्ही जा मसुरीचे लोकल प्लेसेस फिरण्यासाठी. 8 ते 10 किलोमीटरच्या रेडियसमध्येच सगळे ठिकाणं आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी जर लवकर निघालात 7ला तर पूर्ण संध्याकाळपर्यंत तुमचे लोकल प्लेसेस कवर होतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जा धनोल्टीला, कारण की ते 30 किलोमीटर आहे. त्यासाठी सुद्धा सकाळी लवकर निघा आणि धनोल्टीचे जे काही प्लेसेस या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवले ते तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्टे कुठे केला पाहिजे मसुरीमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे. पहिल्या पार्टमध्ये पण मी दिली होती. तर तुम्ही ना जो मॉल रोड आहे मसुरीचा त्यामध्ये म्हणजे तसं घेऊ शकता स्टे. जर तुमच्याकडे चालण्याची कॅपॅसिटी असेल तर घेऊ शकता. पण तिथे एक सिस्टीम अशी आहे की मॉल रोडला प्रायव्हेट टॅक्सी किंवा तुम्ही जी बाईक रेंट करता ती नेणं अलाउड नाही आहे. त्यामुळे तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर पायी जावं लागेल चौकापर्यंत आणि मग तिथून तुमची जी प्रायव्हेट कॅब किंवा तुम्ही स्कूटी केलेली असेल रेंटनी ती तिथून तुम्हाला न्यावी लागेल. तर तेवढं चालणं जर वाचवायचं असेल म्हणजे तुम्हाला एकदम रिलॅक्स व्हायचं असेल तर जो मॉल रोड आहे तिथून 500 ते 400 मीटर म्हणजे जो गांधी चौक आहे त्याच्या आसपासच तुम्ही हॉटेल बुक करा. हॉटेल 1 ते 1.5 हजारपासून सुरू होतात तर 4 ते 5 हजारपर्यंत आहे. आता तुमच्यावर आहे कसं आहे. पण सीझनमध्ये थोडंसं महाग मिळू शकतं. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मसुरीला कुठल्या सीझनला गेला पाहिजे. तर ऑल सीझनला जाऊ शकता तुम्ही. प्रत्येक सीझनची वेगळी ब्युटी आहे. बरेच टुरिस्ट पावसाळ्यातसुद्धा जातात कारण की पावसाळ्यातलंसुद्धा वातावरण जबरदस्त असतं कारण की ऑब्व्हियसली हिल स्टेशन आहे. पण बरेच लोक ना उन्हाळ्यात जातात. म्हणजे जेव्हा आपल्या इकडे मार्च, एप्रिल, मे खूप गरमी असते तेव्हा गरमीपासून थोडासा सुटका मिळण्यासाठी पब्लिक तिकडे जाते. त्यामुळे इतका पीक सीझन असतो तिकडे हॉटेल मिळणंसुद्धा मुश्किल असतं. त्यानंतर इतकी गर्दी असते, ट्रॅफिक जाम असते कारण की तुम्ही बघितलं असेल खूप छोटे छोटे रस्ते आहे. ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे. त्यामुळे जागोजागींना ट्रॅफिक जाम होते. त्यामुळे शक्यतो एप्रिल, मे हा महिना थोडा अवॉइड करा. मार्चला पण एवढी गर्दी नसते. पण थंडीमध्ये जा म्हणजे विंटरमध्ये, तेव्हा तुम्हाला स्नोफॉलसुद्धा बघायला मिळेल. तसं आपलं लक एवढं चांगलं नव्हतं कारण की मी ज्या दिवशी निघालो तिथून तेव्हा तिथे स्नोफॉल झाला. पण ठीक आहे यार, निसर्गाचं आपल्या हातात नसतं. पण तुम्ही ना जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या आसपास जा, तुम्हाला नक्की स्नोफॉल पाहायला मिळेल. आणि जरी नाही पाहायला मिळालं पण वातावरण एकदम जबरदस्त असेल आणि इतकी गर्दी पण नसेल. त्यामुळे तुम्हाला एकदम आरामशीर फिरता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. तुम्हाला बजेट किती लागेल. तर जसं की मी आत्ताच सांगितलं मार्च, एप्रिल, मे सीझन असतो तेव्हा तर जाणं शक्यतो अवॉइडच करा कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्ट डबलनी मिळेल. म्हणजे जे हॉटेल तुम्हाला नॉर्मल डेजला 1,5-2 हजारात मिळेल ते तिथं डायरेक्ट तुम्हाला तेव्हा 4 ते 5 हजारात मिळेल. जेवणाचे रेटसुद्धा वाढून जातील. प्रायव्हेट कॅबचे रेट, स्कूटीचे रेट सगळे म्हणजे रेट्स वाढतील. त्यामुळे शक्यतो हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात जा, तुम्हाला म्हणजे सगळं बजेटमध्ये मिळेल. तर आय होप की या मसुरीच्या दोन्ही पार्टमध्ये मी पुरेशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. जरी काही सांगायचं राहिलं असेल माझा पॉईंट एखादा तर तुम्ही कमेंट करा, मी त्याच्यावर नक्की उत्तर देईल. कारण की सगळ्या गोष्टी एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नसतं. पण जितके काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे ते मी सांगितलेलं आहे थोडक्यात. आणि त्यासाठी दोन्ही पार्ट तर नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला अतिशय प्रॉपर पद्धतीने प्लॅन करता येईल. आणि आयटिनरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल. इतकी सोपी आयटिनरी आहे तर ती जरी फॉलो केली तरी तुम्ही आरामशीर फिरू शकता. तर चला आता जाण्याची वेळ झालेली आहे आणि लवकरच भेटूया आता नवीन कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. आता आउट ऑफ स्टेट आपली जी सिरीज आहे ती संपलेली आहे. एक पार्ट कदाचित येऊ शकतो आला तर हरिद्वारचा, नाहीतर मग आपले महाराष्ट्रातले ब्लॉग्स तर आता येणार आहे. तसं आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे गड किल्ल्यांचे ब्लॉग थोडेसे कमी येतील किंवा नाहीच्या बरोबर येतील. पण तुम्ही मला कळवा तुम्हाला नेक्स्ट सिरीज कुठली बघायची, तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये सुचवू शकता. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि फिरत राहा.